सुप्रभात. रामप्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे थोडस बदलून, पण तेच 6 सेन्स, प्रज्ञा जागृती आणि ब्रह्मानुभूती. 6 सेन्स, प्रज्ञा जागृती आणि ब्रह्मानुभूती. प्राध्यापक, गेले 2 दिवस आणि पुढे 3-4 दिवस अनुक्रमे आपण ब्रह्मानुभूती याबाबत चिंतन केले आणि करणार आहोत असे कालच्या चिंतनाच्या अखेरीस सांगितले. तेथून पुढे आज सुरुवात करताना मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपल्या आजच्या चिंतनात या प्रश्नाच्या उत्तरासंबंधात आपण संबंधित प्रश्नाचे उत्तर व ब्रह्मानुभूती यात काही परस्पर नाते संबंध आहे, अर्थसंबंध आहे किंवा कसे, याबाबत काही मार्गदर्शन केलेत तर ते अधिक उपयुक्त ठरेल. प्राध्यापक, असं प्राध्यापक म्हणतात. नंतर तो साधू म्हणतो, ठीक आहे, आपण म्हटलं की ब्रह्मानुभूती आणि तुम्ही विचारणारा प्रश्न यामध्ये काही परस्पर नाते संबंध किंवा अर्थसंबंध आहे का, तो असल्यास कसा, याबाबत मी आपणाला थोडेफार अधिक्याने म्हणजे ऍडिशनल मार्गदर्शन करावे. परंतु अहो, तुम्ही प्रश्न तर अजून विचारलाच नाही, तो तरी विचारा ना. तर तो म्हणतो, तुम्ही जे आता मला विचारलं त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला नाही आणि त्या प्रश्नासंबंधात ब्रह्मानुभूतीचा काय संबंध आहे असं विचारता. तर प्राध्यापक, कृपा करून तो प्रश्न तर विचारा. आता प्राध्यापक पुढे प्रश्न विचारताना विवरण करतायत. स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे, आता स्पर्श म्हणजे त्वचा, याचा अर्थ स्पर्शाचं ज्ञान त्वचेला होतं, गंधाचं ज्ञान नाकाला होतं, रुचीचं ज्ञान जिभेला होतं, दर्शन किंवा दृश्याचं ज्ञान डोळ्यांना होतं, आणि वेगवेगळं संगीत, मधुर गीत ऐकणं, आवाज ऐकणं, ध्वनी ऐकणं, त्याचं ज्ञान कानाला होतं. तर स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण म्हणजे अनुक्रमे त्वचेला होणारं, नाकाला होणारं, जिभेला होणारं, डोळ्याला होणारं आणि कानाला होणारं ज्ञान, या मार्गाने पंच ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला 5 प्रकारचे ज्ञान जाणवते. किंवा अशा या पंच ज्ञानेंद्रियाने पंच ज्ञान समृद्ध आपण होतो. याखेरीज एक वेगळ्या प्रकारचे 6वे ज्ञान, ज्याला 6 सेन्स म्हणतात किंवा ज्याला इंटरसेप्शन म्हणतात, ते ज्ञानाचे द्वार अध्यात्म विद्येत किंवा ध्यान चिंतनामध्ये मुक्त होते का किंवा उघडते का. आता साधू आपला म्हणजे तो वा वा असा हा प्रश्न तुमच्या मनात येणे, हेच खरे तर तुमचे इंटरसेप्शन किंवा तुमचा 6 सेन्स किंवा ज्ञानाचे 6वे दार उघडल्याचे लक्षण आहे. हाच आहे साक्षात्काराचा राजमार्ग. प्राध्यापक, अत्यंत उत्सुकतेने हे कसे ते मला नीट समजावून सांगा, आणि मग त्या आधारे तुम्हाला आलेली ब्रह्मानुभूती किंवा तत्संबंधी दर्शने, साक्षात्कार, तत्वज्ञान यांचे विविध दृष्टांताचे स्पष्टीकरण करा. तो ठीक आहे. आता आपल्या राम प्रहरीच्या नित्य नूतन ध्यान चिंतनाकडे वळू. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना तरी सुद्धा आपण आपल्या राम प्रहरीच्या नित्य नूतन ध्यान चिंतनाकडे वळू, त्यात तुम्हाला उत्तर मिळेल. आणि आता तो साधू सांगतो, असे पहा, 6 सेन्स म्हणजे प्रथम नीट समजून घ्या. पंच ज्ञानेंद्रियांद्वारे खरे तर आपणाला पंचदर्शने, ज्ञानाच्या 5 कक्षा मोकळ्या होत असतात. जणू काही शरीराचे बाहेर येण्यासाठी जीवाला हे 5 मार्ग असतात. ते खरे तर आतून बाहेर उघडतात. जीवाने निश्चय केला तरच जीव या मार्गाने बाहेर पडतो, फिरतो, रमतो आणि आत येताना पंचज्ञान भरून घरात म्हणजे शरीरात परत येतो. संसारी माणसाने बाजारात जाऊन संसारोपयोगी वस्तू आणाव्यात असा हा नित्यक्रम असतो. मात्र काही माणसांबाबत एक गंमत, मजेदार गोष्ट विशेषेकडून घडते. तिच्याकडे आपण नंतर वळू. परंतु संसारी माणसांचा जो जीवनक्रम आहे तो नीट समजून घ्या. रोजचे बाहेर जाणे, आत येणे, काहीसा बाहेर खालीपणा करणे, बाहेरून काही आत आणणे, त्याच्या जीवावर मजा मारणे, असे सर्वसाधारण नित्याचे जिणे असते. आणि हे नित्याचे जिणे पंचज्ञान मार्गी संसारी जीवाचे हे नित्याचे जिणे म्हणजे रोजचेच जिणे असते.
खरे तर हे सर्व जीवांचेच असते. ज्ञानी माणसं सुद्धा सुरुवातीला अशाच तऱ्हेने वागत असतात. खरे तर हे सर्वच जीवांचे असते. या रहाट गाडग्याला मरेपर्यंत न कंटाळणे व या रहाट गाडग्यातच आधी-व्याधीग्रस्त होऊन अखेरीस मरणे ही असते जीवाची जीवदशा. यातच पाहिजे ते व तितके आणि पाहिजे तेव्हा जर मिळाले नाही तर आणखीच यातना होतात. म्हणजे बघा, स्पर्श याचा अर्थ सहवास. माणूस बाहेर जातो आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहतो आणि कधी कधी अवांछनीय सहवास त्याच्या मनाला हवासा वाटतो. आता अवांछनीय याचा अर्थ एवढाच की वैध सहवास म्हणजे स्वाभाविकपणे पती पत्नी यांचा संग, आणि अवांछनीय म्हणजे बाहेर दृष्टी जाणं आणि त्याबाबत इतकं अवाजवी आकर्षण वाटणं की बाहेर खालीपणा ज्याला प्रत्यक्षात म्हणतात तो करावासा वाटणं. म्हणून कधी कधी स्पर्श म्हणजे शरीर संग जो वैध नाही, जो न्याय्य नाही, तो करावासा वाटतो. आता गंध म्हणजे सुवास, त्याबाबत फारसं काही प्रॉब्लेम येत नाही. आता चव म्हटलं की खाद्यपदार्थ म्हणजे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा अतिरेकी हव्यास, विविध शरीराचा अतिरेकी संग, याच्यामध्ये स्पर्श आणि चव ही दोन ज्ञाने आहेत ती दूषित होतात. दृश्य इथे सुद्धा सर्वसाधारणपणे आनंददायी दृश्य वेगळं आणि कामोत्तेजक दृश्य पाहणं, खून मारामाऱ्या पाहणं, हिंसा पाहणं, इथे दृश्य हे ज्ञान सुद्धा दूषित होते. आणि श्रवणामध्ये सुद्धा व्यक्तिगत स्तुती निंदा करणं आणि ऐकणं याने सुद्धा श्रवणाचे ज्ञान दूषित होते. तर सर्वसाधारण स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण, स्पर्श गंध रुची म्हणजे चव, दृश्य म्हणजे दर्शन म्हणजे पाहणे किंवा दृश्य, आणि श्रवण म्हणजे ऐकणे. त्या सर्वसाधारण ज्ञानेंद्रियांद्वारे जोपर्यंत सर्वसाधारण म्हणजे वाजवी ज्ञान घेतले जाते तोपर्यंत विशेष प्रश्न निर्माण होत नाही. परंतु ही बाहेर उघडणारी दारे आहेत आणि बाहेर गेलेला माणूस बाहेर अतिविशाल ठिकाणी जातो आणि अनेकानेक दृश्ये पाहतो, अनेकानेक कामोत्तेजक गोष्टी पाहतो, अनेकानेक स्तुती निंदा यात्रा भव्य दिव्य गोष्टी पाहतो आणि कळत न कळत त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये तो इतका रममाण होतो की त्याला अवाजवी सहवास, अयोग्य खाणं, अयोग्य पाहणं, न ऐकावं ते ऐकण्याची आवड निर्माण होणं. आणि खरं तर गंध जेव्हा आपण म्हणतो त्या फुलाचा गंध वगैरे ठीक आहे, अत्तराचा गंध ठीक आहे, पण कधी कधी गंध हा सुद्धा ज्याला आपण स्पर्श म्हणतो म्हणजे ज्याला अवैध अंगसंग करणं आणि त्या अवैध अंगसंगामध्ये सुद्धा एक अंगगंध असतो तो घेणं, अशा तऱ्हेने शेवटी स्पर्श गंध रुची म्हणजे चव, दृश्य म्हणजे दर्शन आणि श्रवण ही पाचही ज्ञानेंद्रिये जी आपणाला ज्ञान देतात, म्हणजे अर्थातच त्वचेद्वारे, नाकाद्वारे, जिभेद्वारे, डोळ्याद्वारे आणि कानाद्वारे, त्या ज्ञानासाठी माणूस एवढा हपापलेला होतो की अतिरेकी आणि अवाजवी अशा तऱ्हेची ही ज्ञान त्याला हवीशी वाटतात. आणि त्या अतिरेकाचा परिणाम असा होतो की अति कामुकता, अति सत्ता, अतिमत्ता म्हणजे मालमत्ता, अति अहंकार आणि शेवटी आधिव्याधीग्रस्त होऊन म्हणजे मन रोगग्रस्त होतं, मनाला मनोविकार होतात, मन चंचल होतं, मन अस्थिर होतं, मन भ्रमिष्ट होतं आणि परिणामता शरीर सुद्धा व्याधीग्रस्त होतं. म्हणून पंच ज्ञानेंद्रियांच्या आहारी जाऊन आणि पंचज्ञानांचा अतिरेक करून माणूस केवळ जन्माला आला, राहिला आणि मेला, खाली हात आया खाली हात गया, अशी अवस्था होते. तर ही अवस्था या बाहेर खाली ज्ञानाच्या अतिरेकामुळे होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या उलट ही जी आवश्यक सुख आहेत ती जर मिळाली नाही तरी सुद्धा विषाद, दुःख, न मिळण्याचं दुःख, इतरांना मिळालं आपल्याला मिळालं नाही म्हणून हेवा, मत्सर, स्पर्धा, द्वंद्व, युद्ध या गोष्टी घडतात. म्हणजे ही पंचज्ञानेंद्रियांची अति कामुकता आणि अति सुखासीनता किंवा ती पुरेशी न मिळणं, या दोन्हीतून जीवाची जीवदशा खरं सांगायचं म्हणजे अंततो गत्वा शेवटाला अत्यंत हलाखीची दारुण विपन्नावस्था अशी जीवाला तयार होते.
म्हणून हे आहे सर्वसाधारण पंचज्ञानेंद्रियावर आधारित जीवन. मग आता काही जणांना मात्र असं जाणवतं की जीवनाचा दारुण अंत होणं, जीवन निरर्थक मातीमोल होणं, हाच का जीवनाचा हेतू आहे, हाच का निर्मात्याचा हेतू आहे, असा विचार आला. अशा माणसांच्या मनात कोहम, मी नेमका कोण आहे, किम प्रयोजनम, जीवनाचा हेतू काय, किम कारणम, नेमकं कारण काय, जीवनाचा हेतू काय, कारण काय, मी नेमका कोण आहे, ही पंचज्ञानेंद्रिय मला का मिळाली, पंचज्ञानामध्ये अतिरेक होऊन किंवा ती न मिळाल्यामुळे जीवनाचा अंत का होतो. मग या ज्ञानेंद्रियांचा आणि पंचज्ञानाचा हेतू तरी काय, असे जेव्हा विचार माणसाच्या मनात येऊ लागतात तेव्हा माणूस शक्यतो आता ठरवून टाकतो की बाहेर गेल्यामुळे घोटाळे झाले, आता आपण बाहेर जायचं बंद करूया आणि आज शांत निवांतपणे बसून राहूया. आता आज शांत निवांतपणे राहताना तो काय करतो, ते सर्वसाधारणपणे रोज तो फिरायला जात असेल तर बाहेर जाणं तो कमी करतो. बाहेर गेला की बाहेरची दृश्य, स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण याबाबत बाहेर मुबलक जे उपलब्ध ज्ञान आहे ते बाहेर न गेल्यामुळे ते ज्ञान आता त्याचं मर्यादित होतं. आता त्याचं ते मर्यादित ज्ञान, पूर्वी घेतलेलं ज्ञान, त्याची स्मृती, त्याबाबत मनात येणारे विचार, त्याबाबत निर्माण होणारे शब्द, अशा तऱ्हेने पूर्वीचं ज्ञान, पूर्वीची स्मृती आणि त्याचं मनातल्या मनात चघळणं. तेवढ्या अर्थाने जर माणूस बाहेर जायचा कमी झाला तर पंचज्ञानेंद्रियांची तोंडे आतून बंद केल्यामुळे बाहेर खालीपणा कमी होतो आणि बाहेरची गोष्ट पुरेशी आत आणता आली नाही म्हणून होणारे दुःख, जास्त आणलं म्हणून होणारे दुःख आणि शेवटी होणारा जीवनाचा अंत, या दारुण मार्गाला काही प्रमाणात सुरुवातीला आळा बसतो जर ही पंचज्ञानेंद्रिय आतून बंद केली तर. आता हे करता करता त्याच्या जीवनामध्ये हळूहळू पुढच्या टप्प्यावर त्याच्या असं लक्षात येतं की ज्या अर्थी पंचज्ञानेंद्रिय जीवाला दिलेली आहेत, आपण इथे माणूस मुख्य धरूया, त्या अर्थी याचा हेतू काही ना काही असणारच आहे. नंतर त्याच्या लक्षात येतं की शरीराला अन्न, वस्त्र, निवारा, काम म्हणजे सेक्स आणि काही थोड्याफार प्रमाणात अधिकार म्हणजे सत्ता, मालमत्ता, हे प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. तर या किमान गरजा भागवण्यासाठीच स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण म्हणजे शरीर सुख झाल्यानंतर उत्तम सुगंधाचं ज्ञान, उत्तम चवीचं ज्ञान, उत्तम काय ते पाहण्याचं ज्ञान आणि उत्तम काय ते ऐकण्याचं ज्ञान. म्हणजे जर आपणाला या पंचज्ञानेंद्रियांबद्दलचे उत्तम, पंचज्ञानेंद्रियाचे उत्तम ज्ञान म्हणजे काय, योग्य सहवास म्हणजे काय, योग्य चव म्हणजे काय, योग्य खाणं पिणं म्हणजे काय, योग्य वावरणं म्हणजे काय, कुठल्या गोष्टीचा गंध घेण्यायोग्य आहे, काय पाहण्यायोग्य आहे, काय ऐकण्यायोग्य आहे, हे नीट कळलं आणि तितक्या प्रमाणात जर आपण नीट वागलो तर संसारी माणसाचं जीवन सुद्धा बऱ्यापैकी सनदशीर होतं. तो भले साधू होणार नाही पण तो यशस्वी संसारी माणूस होतो. अन्यथा बघायला गेलं तर बहुतशी संसारी माणसं ही अत्यंत विपन्न अवस्थेत जातात, कारण अति हाव आणि त्या कारणाने अतिरेक किंवा न मिळणं एखादी गोष्ट, त्या कारणाने ज्याला मिळालं त्याच्याबद्दलचा दुस्वास, द्वेष, मत्सर, हेवा, स्पर्धा, तुलना आणि एवढं करून आपल्याला न मिळणं म्हणून शेवटी विपन्न अवस्थेत मरणं. तर सर्वसाधारण संसारी माणसात सनदशीर जीवन जगून जगणारी, शांततेने मरणारी माणसं अत्यंत कमी असतात. बरीचशी माणसं आधिव्याधीग्रस्त होऊनच मरणारी असतात. काही माणसं दीर्घजीवी असतात, पण त्यामध्ये सुद्धा दीर्घजीवी माणसं दोन तऱ्हेची असतात. एक साधू संत संन्यासी, जे लोकांना आपल्या सत्तरीत आपल्या हृदयातील ज्ञानरूपी अत्तर देतात. अशी सत्तरीत अत्तर वाटणारी ज्ञानी माणसं कदाचित पुढे शतायुषी होतात किंवा अधिक काही काळ जगू शकतात. ती दुर्मिळ असतात. बरीचशी दीर्घायुष्य जगणारी माणसं
ही बरीचशी स्पष्ट सांगतो की संसाराच्या तोचतोचपणाचा सुरुवातीला कंटाळा न आलेला आणि नंतर जेव्हा सर्व सेन्सिंग म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिय जेव्हा आपली बाधित होतात किंवा त्यांच्या शक्ती कमी होतात त्या दरम्याने त्याच्या आधी संसारातून नेमका काय साधायचं हे न कळल्यामुळे आणि त्याच्या आधी बेलगाम संसार सुख अनुभवल्यामुळे आणि बेलगाम जीवन वागल्यामुळे शेवटी अशी माणसं वृद्ध झाली तरी सुद्धा लवकर मरत नाहीत, वासना मरत नाही आणि देह जात नाही, अशा विपन्नावस्थेत जातात. हे सर्व आपण जे सांगतो ते त्याच माणसाला कळतं ज्याला कळतं की ही ज्ञानेंद्रिये जी आतून बाहेर जाणारी आहेत आणि बाहेरचे विषय आत आणणारी आहेत त्याची मर्यादा ओळखली पाहिजे. तर त्या ज्ञानेंद्रियांची मर्यादा हीच आहे की जीवाला सर्वसाधारण अन्न वस्त्र निवारा आणि अर्थातच काम तृप्ती हे सुख देणं तेवढ्या पुरतच त्या ज्ञानेंद्रियांचं आणि त्या ज्ञानविषयाचं आपल्या जीवनात स्थान आहे. हे जेव्हा एखाद्या ज्ञानी माणसाला कळतं तेव्हा तो ही ज्ञानेंद्रियांची द्वारे बाहेरून बंद करतो आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या बाहेरच्या दिशेने तो आत येत तो प्रश्न विचारत जातो की मी म्हणजे काय, काय मी म्हणजे ज्ञानेंद्रिय आहे, काय मी म्हणजे कर्मेंद्रिय आहे, काय मी म्हणजे भूक तहान कामवासना आहे, काय मी माझे सत्ता मत्ता आहे, नेमकं मी म्हणजे आहे तरी काय. तर त्याच्या असं लक्षात येतं की मी म्हणजे काय विचार करताना तो जे जे ओळखतो त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने 36 तत्वापासून सुद्धा मी वेगळा आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी हा खरं सांगायचं म्हणजे जीवाच्या आत बसलेली एक शुद्ध जाणीव रूपी विद्या आहे आणि या जाणीव रूपी विद्येला सुसंवेद्यता म्हणतात, स्वतःच स्वतःला जाणणारी क्षमता म्हणतात. अशा तऱ्हेने त्याची सुसंवेद्यता जागृत होणं हाच खरा तर प्राध्यापक हो सिक्स सेन्स म्हणजे सहावं ज्ञानेंद्रिय जिथे नित्य नूतन परसेप्शन असतं आणि ज्याचं सहावं ज्ञानेंद्रिय ओपन झालं त्याचं माइंड हे नेहमीच परसेप्शन मध्ये असतं. जनरली अ मॅन हॅज गॉट ए माइंड ऑफ कन्सेप्शन. माणसाला सर्वसाधारण कन्सेप्शन कल्पना 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 करणारं मन आहे. परंतु ज्ञानी माणसाचं मन इट इज फुल विथ परसेप्शन अँड इट इज लेस हॅव्हिंग कन्सेप्शन. ज्ञानी माणसाचं मन कल्पनेमध्ये नसतं तर ज्ञानी माणसाचं मन शुद्ध जाणीवेमध्ये असतं. तर परसेप्टिव्ह माइंड हेच ते आहे खरं सांगायचं म्हणजे सहावं इंद्रिय सिक्स सेन्स जे ज्ञानी माणसाचं जागवतं. मग या ज्ञानी माणसाला स्वाभाविकपणे वाटू लागतं की वेगवेगळ्या ज्ञानी माणसांना जे अनुभव आले, संत महंतांना आले, देवाचे आले, साधुत्वाचे आले, ब्रह्माचे आले, ते आपणाला उपलब्ध होतील का. मग त्याच्या पटकन लक्षात येतं की साधू संतांनी आश्वस्त केलेलं आहे सर्वाभूती भगवंत. मग तो असा माणूस म्हणतो तर सर्वांच्या हृदयात भगवंत आहे तर माझ्यामध्येही तो भगवंत आहे. भग म्हणजे चैतन्य, धन असलेला धनवंत, बुद्धी असलेला बुद्धिवंत आणि चैतन्य असलेला चैतन्यवंत किंवा भगवंत. म्हणून तो त्या साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवून तो मानायला लागतो. काही झालं किती झालं तरी शास्त्रज्ञांना सुद्धा एक गृहीत धरूनच पुढे जावं लागतं. तसं साधू संतांच्या वचनावर सर्वाभूती भगवंत म्हणजे बाबा रे प्रत्येकामध्ये चैतन्य रूपी भगवान आहे या वचनावर विश्वास ठेवून हा ज्ञानी माणूस आता पुढे जायला लागतो. आणि मग तो समजतो की त्या एका भगवंतातून सर्व प्रवाह आलेले आहेत आणि भगवंतातून जे प्रवाह आले त्याच्यामध्ये एक सृष्टीत प्रवाह गेला, तिथे जीव जंतू निसर्ग आला आणि दुसऱ्या प्रवाहात मानव आले आणि ज्ञानी माणसं आली. म्हणजे चैतन्याच्या एका प्रवाहातून निसर्ग जीव जंतू जन्माला आले आणि दुसऱ्या प्रवाहातून जीव जगत ईश्वर. आता इथे जीव म्हणजे माणसं आणि माणसांचं जग आणि माणसांचं जग आणि निसर्ग यांना नियमित करणारा ईश्वर, ईशन म्हणजे नियंत्रित करणारी शक्ती ही तेथूनच आली.
म्हणून भगवंत म्हणजे शुद्ध चेतना, त्याची नियंत्रण शक्ती म्हणजे ईश्वर, ईशन म्हणजे नियंत्रण करणारी शक्ती. त्या शक्तीद्वारे निसर्ग आणि अन्य जीव जगताद्वारे निसर्ग आला आणि उरलेल्या शक्तीद्वारे कीड मुंगीपासून माणसापर्यंत उत्क्रांत झालेल्या प्रजाती आल्या आणि त्यातून हे सर्व नियंत्रण होतं. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो म्हणतो, ज्या अर्थी हे माझ्या नीट लक्षात आलं त्यार्थी माझ्या आतला भगवंत आता ऍक्टिव्हेट झालेला आहे. तर आपल्या आतील असलेला हा भगवंत सुसंवेद्य शक्ती क्रियान्वित होणे यालाच प्राध्यापक समजून घ्या. ओपनिंग ऑफ सिक्स सेन्स म्हणजे 6व्या ज्ञानेंद्रियाचा राजमार्ग प्रशस्त होणं आणि खुला होणं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे सर्व काय झालं? लेक्चर झालं, ही सर्व थिअरी झाली. प्रत्यक्ष याचा तुम्हाला अनुभव काय? तर आता प्राध्यापक ऐका. बऱ्याच वेळेला स्वामी स्वरूपानंदांची वचन ऐकून त्याबाबत एक हृदयामध्ये आनंदाची उर्मी भरती येते. असा अनुभव आत्ता जो तुमच्या समोर बोलत आहे त्याला आहे. एकदा त्याने स्वामी स्वरूपानंदांचं एक पद्य वाचलं आणि त्या पद्याच्या अर्थामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला त्याच्यातील सदसत विवेक बुद्धीचा म्हणा, सौवेद्य क्षमतेचा म्हणा व त्याच्यातील भगवंताचा जो उपयोग झाला तो कसा होतो पहा. तर प्रथम ते वचन आहे का, स्वामींचं वचन आहे, मज अंतरीचा जाणूनिया भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज जगी पुणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. आता यात प्रश्न एक पडला. स्वामी सुद्धा म्हणतात पूर्ण करी देव मनोरथ, म्हणजे मनरूपी रथ जो सर्वसाधारणपणे बाहेर उधळत असतो स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या ज्ञानांसाठी, तसाच जर मनोरथ स्वामींमध्ये आहे तर त्यांचा मनोरथ आणि आमचा मनोरथ याच्यामध्ये साम्य आहे तर कुठे आणि फरक आहे तर कुठे? तर त्याने आपल्या इच्छेच्या रथाला मनोरथच म्हटलेला आहे आणि आम्ही आमच्या इच्छेच्या रथाला मनोरथच म्हणतो. परंतु तिसरी ओळ महत्वाची आहे, परंतु चौथी ओळ महत्वाची आहे, आवडीने भोगी शांती सुख. मज अंतरीचा जाणून या भाव, माझ्या हृदयातील भाव जाणून पूर्ण करी देव मनोरथ. माझ्या हृदयातील देवाने भगवंताने म्हणजेच माझ्या ससौवेद्य शक्तीने म्हणजेच माझ्या जागृत झालेल्या 6व्या ज्ञानद्वारातून मला जे मार्गदर्शन होतं शक्तीचं भगवंताचं, त्यातून माझं मनोरथ पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, म्हणजे मला नेमकं काय हवं हा भाव ओळखून माझ्या आत बसलेला जो देव आहे त्याने माझं मनोरथ पूर्ण केलं आहे. आता बघा, या अर्थी स्वामी म्हणतात की त्यांच्या हृदयातील देवाने त्यांचं मनोरथ पूर्ण केलेलं आहे. त्यातील हृदयातील देव मनोरथ पूर्ण करतो हे जाणणारे स्वामी निश्चितच त्यांचं मनोरथ तुमच्या आमच्यापेक्षा वेगळं असेल हे समजून घ्यायला पाहिजे. आता तिसरी ओळ, आता मज जगी उणे काय राही, माझ्या अंतरीच्या देवाने, माझ्या अंतरीच्या भगवंताने, माझ्या सुसंवेद्य शक्तीने, माझ्या सदसत विवेक स्थितप्रज्ञ बुद्धीने आणि खरं तर माझ्या सिक्स सेन्सने, माझ्या 6व्या ज्ञान मार्गातून बाहेर पडलेल्या ऊर्जा रूप भगवंताने माझं मनोरथ पूर्ण केलंय. आणि काय मनोगत बघा, आवडीने भोगी शांती सुख, म्हणजे मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे साधू संतांना निश्चित माहीत आहे की जीव हिते जीव म्हणून आला तरी जीव हिते येऊन आपलं शिवत्व, आपलं विशालत्व, आपलं विराट भूमातत्व किंवा आपलं ब्रह्मरूप अनुभवण्यासाठीच आलेला आहे. जीव इथे येऊन
आपल्या स्वरूपातील कोंदाटलेला ब्रह्मभाव जाणण्यासाठी आलेला आहे. आणि हा स्वरूपातील कोंदाटलेला ब्रह्मभाव जाणावे ही खरी स्वामींची इच्छा होती. आणि स्वरूपात कोंदाटलेला ब्रह्मभाव हा इथून तिथून एकदा तुम्ही जाणलात की तुम्ही ब्रह्म जाणलं. आणि ज्याने ब्रह्म जाणलं त्याने सर्व अस्तित्व जाणलं. त्याला आता जाणायचं काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून ब्रह्म जाणल्यानंतर जाणायचं काही शिल्लक राहत नाही. अशी जी अवस्था आहे तीच हृदयातील परमशांत अवस्था आहे. त्यालाच ब्रह्मानंद किंवा शांती सुख म्हणतात. तर आता ह्या स्वामींच्या वचनाचा अर्थ सांगून झाला. आता एकदा वचन नुसतं म्हणतो ते ऐका आणि नंतर तौलनिक दृष्ट्या दुसरं जे आपल्या हृदयातून आलं तेही ऐका. तर पहिलं स्वामींचं वचन नीट ऐका, अर्थ सांगून झाला. मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. अंतरीच्या देवाकडून सुसंवेद्य शक्तीकडून आत्मशक्तीकडून परमशांती प्राप्त व्हावी. म्हणजे आपण ब्रह्म आहोत हे जाणून जो स्वतःच पूर्ण आहे तो अशांत असणारच नाही. म्हणून तो अनायासे परमशांत होतो. हे मागणं त्याने युक्तिवाद पूर्ण पद्धतीने मांडलेलं आहे. याचा अर्थ हे जेव्हा त्याने मांडलं तेव्हा त्यांच्यामध्ये ती शांती मुळातच अवतरली होती. शांती अवतरल्याशिवाय शांतीचं मागणं मागता येत नाही. आता हे झालं. आता याचं चिंतन करता करता या किंचित नारायणाला, या अल्प नारायणाला, या क्षुद्र नारायणाला सुद्धा लक्षात आलं की असं काहीतरी केलं पाहिजे की आपली बाहेर उघडणारी शरीराची द्वारं आहेत ती बंद केली तर काय घडतं पहा. म्हणून त्याने एक रचना केलेली आहे ती नीट ऐका. बैसोनी कपाटी बंद कपाटी शब्द निशब्द विचार निर्विचार असीम अमेय स्वरूपी कोंदाटले तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले तैसेची झाले मज नारायणा नारायण मुखी नारायण व्याले. आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी विष्णू पद. कपाट, कपाट म्हणजे गुहा. तर शरीर जे आपलं आहे ते एखाद्या गुहेसारखं आहे. त्या गुहेत बसावे म्हणजे बैसोनी कपाटी, बंद कपाटी. आणि ते कपाट बंद करावं म्हणजे या शरीर रूपी गुहेला बाहेर उघडणारी पंच ज्ञानेंद्रियांची जी द्वारे आहेत स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या तऱ्हेचं ज्ञान बाहेरून जे आत येतं तर ते बाहेरून आत येणारं ज्ञान आणि जो जीव आतून बाहेर जातो म्हणजे जीवाने आतून बाहेर जाऊ नये आणि बाहेरच्या वस्तू आत आणू नये म्हणून स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण याचा अर्थ त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे जीभ, दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे कान. ह्या पाचही ठिकाणांना आतून बंद केले म्हणजे जीव आता स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण यासाठी आतून बाहेर बाजारात जात नाही आणि बाहेरचं काही आत आणत नाही. आता तो आतच बसला. म्हणून शरीरामध्ये बंद राहून आणि शरीराची बाहेर उघडणारी पंच ज्ञानेंद्रियांची द्वारे बंद करून बैसोनी कपाटी बंद कपाटी असा हा नारायण बसला. पुढे काय झालं? आता ध्यान लावून बसला, शरीरात बसला, बाहेर जात नाही, द्वार बंद केली. परंतु पूर्वी काही काळ मनात त्या स्मृती होत्या, आठवणी होत्या, प्रसंग होते, त्याचे शब्द आणि त्याचे विचार ते आता आतमध्ये घुमतात. नवीन काही आत येत नाही आणि आत आहे ते मात्र आतल्यात फिरते. परंतु एकदा का बाहेर जाणे बंद झाले की आत जे शब्द आहेत आणि विचार आहेत तेही जर निश्चयाने गुहेत बसलो आणि गुहेची द्वार बंद केली तर काही काळाने आत गुंजणारे शब्द आणि आत गुंजणारे विचार हळूहळू निशब्द शब्द नष्ट होतात आणि विचार निर्विचार होतात. म्हणजेच शब्दांमध्ये अडकलेली ऊर्जा चेतना आणि विचारामध्ये अडकलेली ऊर्जा चेतना मोकळी होते. म्हणून शब्द निशब्द झाले, विचार निर्विचार झाले,
शब्दातील चेतना, विचारातील चेतना आणि आतील भगवंत म्हणजे आत्मचेतना ही पूर्णपणे एक झाली. त्या कारणाने असीम अमेय स्वरूपी कोंदाटले. जीव जेव्हा बाहेर जाता बंद करतो तेव्हा त्याचे शब्द निशब्द होतात, विचार निर्विचार होतात. शब्दामध्ये विचारामध्ये अडकलेली ऊर्जा मोकळी होते, शब्दाची कलेवर होतात, विचार मृतप्राय होतात आणि मोकळी झालेली ऊर्जा आणि मूळ अंतरंगात असलेली परम ऊर्जा, आत्म ऊर्जा यांचा एक असांग सागरात तयार होतो. त्यालाच म्हटलेलं आहे असीम अमेय स्वरूपी कोंदाटले. असीम सीमा नसलेले आणि अमेय मोजता येणार नाही असे ते ब्रह्मचैतन्य स्वरूपातच कोंदाटले. ज्ञानी माणसाच्या हृदयातच ते आता भरून राहिले. तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले. तर संत महंत किंवा स्वामी स्वरूपानंद यांच्या स्वरूपामध्ये कोंदाटलेलं चैतन्य आहे. तेच चैतन्य ठोंबा म्हणजे विशेषत्वाने उभा, म्हणून विठ्ठोबा म्हणजे विशेषत्वाने उभा आत्मा, तोच आत्मा विठ्ठोबा रूपे संत महंतांनी आपल्या अभंगात गौरवलेला आहे. म्हणजे हृदयातील किंवा स्वरूपातील पूर्ण ब्रह्मचेतना म्हणजेच पंढरीचा विठोबा, म्हणजेच महाविष्णू, म्हणजेच शंकर, म्हणजेच स्वरूपानंद म्हणतात ते रामकृष्ण, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जेव्हा आपल्या स्वरूपात ऊर्जेचं संधारण पूर्ण होतं आणि संपूर्ण ब्रह्मचेतना एकवटते तेव्हा ती असीम अमेय चैतन्य स्वरूपात कोंदाटतो आणि त्याच कोंदाटलेल्या चैतन्याला बाहेर आपण देव, ईश्वर, ब्रह्म, परब्रह्म, शक्ती वगैरे वगैरे म्हणतो. आणि तसंच नेमकं झालेलं आहे. संतांनी आपल्या हृदयात मर्यादित, अमर्यादित आणि अमेय मोजता येणार नाही असा जेव्हा चैतन्याचा कल्लोळ जाणवला त्यांना, तेव्हा तो कल्लोळच त्यांनी परमेश्वर म्हणून, विठोबा म्हणून आपल्या अभंगात गौरवलेला आहे. आता हे ज्या अर्थी या नारायणाला कळलं त्या अर्थी नारायणाचा इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. आता पुढे काय झालं, या प्रवासाचा पुढचा प्रवास. तैसेची झाले मज नारायणा, नारायण मुखी नारायण व्याले. मे संतांना जसा आपल्या आत्मचैतन्याचा शोध लागून त्याने आपल्या अभंगातून विठ्ठलाचं गुणगान केलं, तसंच या नारायणाला झालं. या नारायणावर घडलं आणि नारायणाच्या मुखातून नारायण म्हणजे ते विश्व चेतना आणि त्याचं रूप अनेक मार्गाने काव्य रूपात, पद्य रूपात, गद्य रूपात, चिंतन रूपात, तत्वज्ञान निरूपण रूपात बाहेर पडलं. यालाच माहिती पैसे जी झाले मज नारायणा, नारायण मुखी नारायण व्याले. आणि नारायण म्हणजे विश्वव्यापक चेतना म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच, आणि नारायण म्हणजेच विष्णू, संपूर्ण व्यापून असलेला तो. म्हणून आता एक चमत्कार घडला. आता मज जगी उणे काय राही. आता या जगात मला काहीच उणं नाही, कारण विष्णू पद, सर्व व्यापणार पद तेच प्राप्त झालं. आवडीने भोगी विष्णू पद. हे स्वामींनी जे म्हटलेलं आहे, आवडीने भोगी शांती सुख. ब्रह्माचं सुख ब्रह्मा एवढं विराट आहे, म्हणून आवडीने भोगी शांती सुख म्हणजेच आवडीने भोगी ब्रह्मसुख म्हणजेच आवडीने भोगी ब्रह्मपद. आणि म्हणजेच नारायणमुखी नारायण व्याले. आता मज जगी उणे काय राही, आवडीने भोगी विष्णुपद. सर्व एकाच पावलात व्यापून गेलं असं विष्णुपद म्हणजेच ते ब्रह्मपद, म्हणजेच ती ब्रह्माची शांती, आणि म्हणजेच स्वामीने म्हटलेले शांती सुख, किंवा इथे या किंचित नारायणाने म्हटलेले विष्णुपद. तर आता ही दोन्ही नीट ऐका आणि ही तुलना योग्य आहे किंवा नाही आपण ठरवा. स्वामी म्हणतात मज अंतरीचा जाणून या भाव, पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी पुणे काय राही, आवडीने भोगी शांती सुख. आता नारायण बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द निशब्द विचार निर्विचार, असीम अमेय स्वरूपी कोंदाटले. तेची संते विठ्ठल नामे
अभंगी गौरविले तैसेची झाले मद नारायणा नारायण मुखी नारायण व्याले आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी विष्णू पद. तो आवडीने भोगी शांती सुख आणि आवडीने भोगी विष्णू पद यातील साम्य नीट समजून घ्या. हे जर आपणाला कळलं तर निश्चितच अमन पंथाकडून संत पंथाकडून देव पंथाकडे गुरु पंथाकडून दर्शन साक्षात्कार पंथाकडे दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पंथाकडे अग्रेसर होणे आणि जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जीवनमुक्ती म्हणजे विधेयीपणे मुक्ती भोगता येणे प्राध्यापक तुम्हालाही शक्य आहे. आणि अंती कैवल्य मुक्तीत कायमस्वरूपीत विराट भूमापदी अशी पदी विश्रांत होणे हे निश्चित शक्य आहे. आणि पुनर्जन्म खंटा येतो हे निश्चित. हे सर्व ऐकून प्राध्यापक धन्योहम खरे तर मी पुढील प्रत्येक चिंतनासाठी अत्युत्साहित आहे. मात्र पुनरागमनायचं असा वादा करून म्हणजे उद्याच्या चिंतनासाठी आज मला माझे आजचे कर्तव्य चुकून चालणार नाही हे निश्चित समजून उद्या जरूर भेटण्यासाठी मी येतो. श्रोते हो, आज चुकू नका आणि उद्या अधिक बिनचूक असा. श्रोते हो, आज चुकू नका आणि उद्या अधिक बिनचूक असा. असेच आपलाही सिक्स सेन्स आपणाला सांगत आहे का चिंतनात असा. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.